अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कशा आहात सगळेजण? तर आज आहे सोमवार, दुसरा श्रावणी सोमवार. तर तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला जसं बोलली होती की मेडिटेशनवर मी ब्लॉग करणार आहे, तर आज तो ब्लॉग मी शूट करते. सो कशी दिसते फर्स्ट मला सांगा तुम्ही सगळ्यांनी. मी पूर्णपणे व्हाईट लुक केलेला आहे आज. आणि सो या मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आपले 7 चक्र असतात. जर मला माहिती नसेल 7 चक्रांबद्दल, पण आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, जे आपल्या अ, ज्ञानेंद्रियांवर किंवा आपल्या शरीरावर किंवा आपल्या बिहेवियरवर म्हणजे वागणुकीवर ते काम करत असतात. आणि त्याचा संबंध आपल्या म्हणजे आपल्या स्पिरिटवर असतो. म्हणजे याचं खूप कनेक्शन आहे. आणि 7 चक्र आपल्याला बोलतात ना, आपल्या करिअरमध्ये, आपल्या रिलेशन म्हणजे लाईफमध्ये किंवा आपल्या हेल्थमध्ये भरपूर म्हणजे त्यांचं योगदान भरपूर असतं. त्यामुळे 7 चक्रास आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्याला नियंत्रित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मेडिटेशन म्हणजे स्वतःशी मिळवणं असतं बेसिकली. आणि मेडिटेशन का करावं? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर मेडिटेशनने आपल्याला मनाची शांतता भेटते. फर्स्ट थिंग, आपण बघतो की रेग्युलर लाईफमध्ये आपण करिअरमध्ये बिझी असतो. सेकंड थिंग, करिअर बनवण्यामध्ये, फॅमिली किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण कशा ना कशाबद्दल म्हणजे कशा ना कशा गुंतलेलेच असतो. करिअर बनवायचं आहे, नंतर करिअरच्या नंतर नेक्स्ट स्टेप असते फॅमिली बनवायची आहे, किंवा काही ना काही आपल्या लाईफमध्ये असतंच. तुम्हाला तर समजू शकता तुम्ही मला काय बोलायचं आहे. पण आपण आपल्या शरीराची तेवढी काळजी घेत नाही. म्हणजे बाहेरून आपण एक्सरसाइज करतोय, जिमला जातोय किंवा जे काही आपण हेल्थची काळजी घेतोय, गोळ्या औषधं घेतोय, बट आतून आपण फिट आहोत का? या जगामध्ये मी तुम्हाला सांगते, पूर्ण वर्ल्डमध्ये मी तुम्हाला सांगते, 100 आउट ऑफ 90 to 80% लोक बाहेरून एकदम फिट आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. बट ते आतून त्यांना जो इनर पीस असतो ना, आपण बोलतो मनाची शांती, इनर पीस, तो अजिबात नाही आहे. म्हणजे 90 to 90% मी तर बोलू 75% लोकांना कदाचित असेल, पण मनाची शांती सगळं असतं काही काहींकडे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर, काही काहींकडे सगळं असतं पण मनाची शांती नसते अजिबात. तुम्ही कनेक्ट करत असाल या गोष्टीतून की काही काही लोक असे असतात, बोलतात की आमच्याकडे पैसा भरपूर आहे पण आजार पण चालू आहे, किंवा मनाची शांती नसेल, रात्रीला झोप नाही लागत. खूप खूप बेसिक प्रॉब्लेम आहे हा, की रात्रीला झोप लागत नाही. हा तुम्हाला असं वाटत असेल साधा आजार किंवा साधी गोष्ट आहे, पण ज्याला रात्रीची झोप लागत नाही, काही नसतं, टेन्शन नसतं, सगळं ठीक असतं, पण रात्रीला झोप नाही लागत का? त्याचा काही आजार पण असू शकतो दुसरा. बट दुसरी गोष्ट मला तर असं वाटते की त्यांना बोलतात ना, मनाची शांती नसते, पीस नसतो त्यांच्या लाईफमध्ये, किंवा त्यांच्या शरीराला तो पीस ऑफ माइंड जो पाहिजे असतो तो नसतो. तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे असेल ना, ते मेडिटेशन आहे. तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे स्वतःला स्पिरिच्युॲलिटीशी जोडणं, म्हणजे परमात्माशी जोडणं, किंवा तुमची जी आत्मा आहे, आता तुम्हाला माहिती आहे का, ती आत्मा ह्या जन्मातलीच आहे, किंवा त्या आत्म्याने किती जन्म घेतले असतील. आता आपण कलियुगामध्ये आहोत. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगते ना, त्या स्पिरिच्युॲलिटीच्या रिलेटेड आहे. ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांनी प्लीज हा व्हिडिओ स्किप करा, कारण की हा व्हिडिओ खूप नॉलेजेबल आहे. आणि ज्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघा, नाहीतर तुम्ही प्लीज स्किप करा. आणि तुम्ही स्किप कराल हे तुमचंच बोलतात ना नुकसान असेल, कारण की हा विषय जो आहे ना, तो असाच फालतूचा विषय बिलकुल पण नाही आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. कारण की स्पिरिच्युॲलिटी, मेडिटेशन किंवा पीस तर सगळ्यांनाच पाहिजे आपल्या लाईफमध्ये. हा तर एक बोलता ना, फर्स्ट प्रायोरिटी आपली हीच असली पाहिजे की मला सगळ्यात पहिले पीस पाहिजे. पैसा तर कसा पण कोणी पण केव्हा पण कमवू शकतो. म्हणजे बोलतात ना, बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो, पण जो मनाची शांती ती आपण कमवू नाही शकत. ओके. सो पीस हा लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि मेडिटेशन ही अशी एक
गोष्ट आहे किंवा असे एक माध्यम आहे ज्याच्याने आपण पीस मिळवू शकतो, लाईफमध्ये शांतता मिळू शकतो. तर मेडिटेशन सगळ्यांनी मला तर वाटतं केली पाहिजे. म्हणजे मेडिटेशन केल्याने ना आपल्या लाईफमध्ये खूप चेंजेस, मी तर माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस बघायला भेटले. तर तुम्हाला कळालं असेल की मेडिटेशन लाईफमध्ये आपण का केली पाहिजे किंवा त्याचं महत्त्व काय आहे. थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला जास्त बोर नाही करणार. पण थोडक्यामध्ये मराठीमध्ये ॲक्च्युली हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतो आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लाईफमध्ये ह्याचा काहीतरी उद्देश असू शकतो. कुठलीच गोष्ट आपल्या लाईफमध्ये जी होते ती कुठल्याच बोलतात ना असंच काही होत नाही. त्याच्यामागे रिझन्स असतात. तुमचा जर ज्यावर विश्वास असेल तर 99% टू 80% आपल्या लाईफमध्ये जे काही होत असतं ते आपल्या मागच्या जन्मातले कर्म किंवा या जन्मातले कर्मांवर तुम्ही जर विश्वास ठेवत असाल तर ऑफकोर्स त्याच्याच रिलेटेड होत असतात. सो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन देते ते तुमच्या नशिबात लिहिलं असेल आणि कदाचित तुम्ही या सगळ्या गोष्टींशी लवकरच जोडले जाणार असाल किंवा तुम्हाला मेडिटेशनची आवश्यकता असेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल. सो मेडिटेशन ही खूप 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 इम्पॉर्टंट आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये गाईज. आणि आपली जी डे टू डे लाईफ आहे इतकी तुम्हाला सांगते खूप बिझी असते. त्यामुळे मेडिटेशन खरंच तुम्ही करा. आणि तुम्हाला जर माहिती नसेल मेडिटेशन कशी करावी तर मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो तुम्हाला थोडक्यात कळालं असेल व्हॉट इज द मेडिटेशन आणि वाय वाय मेडिटेशन इज इम्पॉर्टंट इन अवर डे टू डे लाईफ. ओके. सो मी आता तुम्हाला सांगते की मेडिटेशन तुम्ही कसे करा किंवा सोपी पद्धत काय आहे मेडिटेशन करायची. ओके. सो गाईज मेडिटेशन करताना सगळ्यात पहिले अशी एक जागा निवडा जी तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल. ओके. सो पहिले तुम्ही मेडिटेशन करण्यासाठी एक कम्फर्टेबल जागा चूज करायची आणि त्याच्यानंतर मग ओके गाईज. सो मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जशी जागा तुम्ही ज्या जागेमध्ये सॅटिस्फाय व्हाल किंवा कम्फर्टेबल व्हाल ती जागा तुम्ही अशी चूज करायची आहे. सो मी माझ्या घरामध्ये माझ्यासाठी ही जागा खूप कम्फर्टेबल आहे. सो मी या जागेवर बसून मेडिटेशन करते. पण मी नेहमी कधी कधी मला नाही होत. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतःला पण सवय लावून घेणार की रोज मेडिटेशन केली पाहिजे. कारण की मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. आणि तुम्हाला खरं सांगते मी की मला कोणी सांगितलं नाही किंवा मी कुठला कोर्स केलेला नाही याबद्दल. माझा अनुभव किंवा मला आत्तापर्यंत मिळालेली इन्फॉर्मेशन जी मी इंटरनेट थ्रू जास्त आणि कुठल्या म्हणजे मी कुठला क्लासेस वगैरे न लावता किंवा माझे कुठले गुरु वगैरे ह्याच्याबद्दल नाही. ऑफकोर्स बाप्पाच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी मला कळाल्या. त्यांचंच बोलतात ना ते मला मार्गदर्शन करतात आणि त्यानुसार माझ्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी होतात. त्यांच्याच कृपेने मला असं वाटतं मी तुमच्यापर्यंत पोचले आणि ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते. त्याच्यामागे खूप काही रिझन असू शकतं गाईज. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मेडिटेशन थ्रूसुद्धा मिळू शकतात. हो, ही गोष्ट खरी आहे की मेडिटेशन थ्रू तुम्हाला तुमच्या अशा गोष्टींबद्दल सुद्धा कळू शकतं की ते तुम्ही खूप शोधत होतात त्या प्रश्नाचं उत्तर, पण तुम्हाला ते तुमच्या ध्यानामधून मेडिटेशनचा दुसरा अर्थ आहे ध्यान. ध्यान करणं. त्या ध्यानातून तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर्स मिळू शकतात. खरंच, खरंच सांगते मी तुम्हाला. विश्वास नसत बसेल पण तुम्ही करून बघा. ओके. सो आपण बघूया की मेडिटेशन कसं करायचं. अगदी सोपं आहे. काही तुम्हाला बोलताना काय आणायचं गरज नाही कुठून काय असं. एकदम एकदम शांतपणे असं बसायचं आहे कम्फर्टेबल जागेमध्ये. आणि काय करायचं आहे मग नंतर एकदम शांत बसलं ना की असे हात आहे ना हे असे ठेवायचे. ओके. एकदम कम्फर्टेबल आणि एकदम डोळे मस्तपैकी शांत बंद करायचे. एकदम शांतपणे असे डोळे बंद केले ना की मग श्वास आतमध्ये घ्यायचा. श्वास बाहेर सोडायचा. एकदा राईट आपल्या इकडचं नोच असं दाबायचा आणि लेफ्ट साईडने श्वास घ्यायचा आणि मग नंतर राईट साईडने सोडायचा. असंच तुम्ही 10 वेळा 15 वेळा तुम्हाला जोपर्यंत एकदम रिलॅक्स वाटत नाही ना तोपर्यंत करायचं. आणि ही गोष्ट आहे ना तुम्ही जेव्हा तुम्हाला
कुठला कुणाचा राग येत असेल किंवा तुम्हाला कळत नसेल काय करू किंवा तुम्ही खूप इरिटेट झाला असाल ना, तेव्हा तुम्ही खरंच हे करा. तुम्ही हे बघा, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा कुठलाही असा आजार आहे जो तुम्हाला खूप संताप होतो, तर तुम्ही ही गोष्ट केलं तुम्हाला खरंच रिलॅक्स मिळेल. आणि असंच असं बसायचं, एकदम शांतपणे बसायचं आहे तुम्हाला. तुमच्या ब्रीथच्या प्रॅक्टिस म्हणजे श्वासाची प्रॅक्टिस करायची आहे. आतमध्ये घ्यायचं आहे, बाहेर घ्यायचं आहे आणि तुमचं पूर्ण लक्ष आहे ना स्वतःमध्ये आणायचं आहे. म्हणजे बोलतो ना स्वतःमध्ये एकदम कुठलाच दुसरा विचार करायचा नाही, की आज मी घरात काय केलं, दिवसभरात काय केलं, ह्याने काय केलं, त्याने काय केलं, हा विचार सोडून द्यायचा आहे. पहिले तुम्हाला होईल, की तुम्हाला सारखे विचार येतील ह्याचे त्याचे ह्याचे त्याचे. पण नंतर ना तुम्हाला एकदम शांत म्हणजे कुठलेच विचार नाही येणार. तुम्ही पहिल्या दिवशी करायला तुम्हाला खूप आळस येईल, तुम्हाला सांगते. दुसऱ्या दिवशी करायला तुम्हाला आळस येणार, तिसऱ्या दिवशी पण आळस येणार. तुम्हाला आळस वाढत जाईल मेडिटेशन केल्याने. ही गोष्ट आहे. मेडिटेशन करताना आळस खूप येतो. मेडिटेशन केल्यानंतर झोप येते सिरियसली. आणि तुम्ही जर रात्रीच्या वेळेला रात्री झोपायच्या अगोदर मेडिटेशन करत असाल तर झोप खूप छान लागेल. ज्यांना झोप येत नाही याच्यावर उपाय आहे हा. ज्यांना झोप येत नाही त्यांनी पहिले मेडिटेशन करा. तुम्ही कुठलाही जाप करू शकता. तुम्हाला तुमचा जो कुलदैवत आहे किंवा तुमचे आराध्य जे आहे, आता गणपती बाप्पा, मी गणपती बाप्पाचं नाव घेते. ओम गण गणपती नमः अशी बोलते आणि एकदम शांतपणे बसते. किंवा ओमचा जाप तुम्ही करू शकता. ओमचा जाप ते एकदम परफेक्ट आहे मेडिटेशनसाठी, म्हणजे ह्या सगळ्यासाठी. स्पिरिच्युअलिटीमध्ये ओम इज द लकी वर्ड, की वर्ड आहे सिरियसली. आणि ओम असं तुम्ही करा. सिरियसली खूप भारी वाटतं तुम्हाला सांगते. तुम्ही स्टार्टिंगला 15 मिनटं बसा एका जागेवर. ज्यांना बसायला म्हणजे होत नाही एका जागेवर, तुम्ही 15 मिनटं बसा. नंतर मग ते मिनटं वाढवत जरा तुम्ही 30 मिनटं, मग 1 तास. तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्ही स्वतःसाठी पहिली गोष्ट, तुम्ही खूप बिझी असाल दिवसभरामध्ये, पूर्ण तुमचा दिवस बिझी असू शकतो. सकाळी कामाला जायचं आहे, नंतर रात्री तुम्ही 7 वाजता येत असाल, 8 वाजता येत असाल, तुमचा पूर्ण डे जर बिझी असेल, तुम्ही स्वतःसाठी दिवसभरामध्ये एकदा तरी तुमच्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता. तुम्ही पहिले स्वतःला न्याय द्या. ओके, पहिले स्वतःला प्रायोरिटी करा. आणि प्रत्येकाने स्वतःला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. ना की तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला द्या किंवा म्हणजे मम्मी पप्पा ऑफकोर्स फर्स्ट प्रायोरिटी असते, पण त्याच्या पण अगोदर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. तुम्ही जर स्वस्थ राहिले, आतून तंदुरुस्त राहिले, बाहेरून सगळीकडनं, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची, तुमच्या लाईफ पार्टनरची, तुमच्या मुलांची काळजी घेऊ शकाल. ऑफकोर्स ना, ही गोष्ट तुम्हाला तर मान्य होत असेल. मला तरी असं वाटतं की आपण आपल्याला स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीमुळे तुम्ही बाहेरूनही छान राहू शकता आणि आतूनही. ऑफकोर्स एक्सरसाइज तर केलीच पाहिजे ऑफकोर्स, पण मेडिटेशन पण एक प्रकारचा एक्सरसाइजच आहे जो इनर पीससाठी किंवा आपल्या इनर बॉडीसाठी आहे. सो मी तुम्हाला मेडिटेशन कशी करायची आणि त्याचे फायदे काय आहे आणि का केले पाहिजे, मेडिटेशन म्हणजे काय, हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात आय थिंक सांगण्याचा प्रयत्न केला. मी कुठला क्लास लावलेला नाही, माझ्याकडे कुठले सर्टिफिकेट नाही आहे. मी माझ्या नॉलेजवरून आणि मला आत्तापर्यंत मी जो एक्सपिरियन्स घेतला आहे या 2-3 वर्षामध्ये, त्यावरून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि असं बोलतात की आपल्याकडे जे नॉलेज असतं, मी तुम्हाला या चॅनलवर पहिलेच सांगितलं होतं की माझ्याकडे जे नॉलेज आहे, आता तुम्हाला माझ्या चॅनलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघायला भेटत असतील. मी माझ्या फॅमिलीबद्दल, रेसिपीज, आम्ही जो काही एन्जॉयमेंट करते, मी माझ्या लाईफमधले जे अमूल्य क्षण किंवा एन्जॉय मी जिथे केला आहे किंवा एन्जॉयबल डेज मी सगळे तुमच्यासोबत शेअर केले. आणि आय थिंक ही पण माझ्या लाईफमधली एक अशी गोष्ट आहे स्पिरिच्युअलिटी की ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिचा एक बोलतात ना मेन रोल आहे माझ्या लाईफमध्ये. आणि मी खूप अजून पण त्याच्या म्हणजे बघा शिकते अजून पण त्या गोष्टीमध्ये. म्हणजे अजून पण खूप गोष्टी अशा आहेत जे मला माहिती नाही आणि त्याबद्दल मी माहिती काढते किंवा ते नॉलेज करते. मी पण रोज मेडिटेशन ऑफकोर्स नाही करत. आणि मी हा व्हिडिओ यासाठी बनवला कारण की
मेडिटेशन करून मला सुद्धा खूप माझ्या लाईफमध्ये चेंजेस मी खूप बघितले. आणि तुम्हाला मी सांगते की स्कूल लाईफ अशी असते ना, तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. सिरियसनेस नसतो आपल्याला रिॲलिटीमध्ये. मला सांगते, जर तुम्ही एक स्कूल स्टुडंट बघत असाल 10वी तर खरं सांगू काही टेन्शन नसतं. पण 10वीच्या नंतर खरी लाईफ सुरू होते. कॉलेज म्हणजे जेव्हा सुरू होतं तेव्हाही खूप एन्जॉयबल काही काहींचं असतं. आता माझं तर नव्हतं कॉलेज एवढं एन्जॉयबल. बट मी पहिल्यापासूनच खूप मॅच्युअर होती थोडी. पण नंतर जसं कॉलेज संपलं तेव्हा खूप मॅच्युरिटी येते. आणि जी घरामध्ये जी मुलगी मोठी असते किंवा जो मुलगा मोठा असतो आणि बोलतात ना फॅमिली मिडल क्लास असते किंवा एकदम नाकी म्हणजे आमची तर हे जास्त हे पण नाही गरीब आणि असं श्रीमंत पण नाही. पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. समजू शकतात जे मी जे काय बोलते जे आहे ते समजू शकतात. सो एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ह्या सगळ्यामध्ये करिअर बघायचं असतं, पर्सनल लाईफ बघायची असते आणि सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये स्वतःला वेळ काढणं खूप इम्पॉर्टंट असतं. आमच्यासारख्या म्हणजे जे लोकं आहे किंवा जे मला मॅच करतात. मला असं वाटतं खूप असे मुलं मुली आहेत आत्ताच्या जगामध्ये ज्यांना करिअर पण करायचं आहे, फॅमिली बघायची आहे आणि पर्सनल लाईफ पण सांभाळायची आहे. सो त्यांच्यासाठी हा मी सांगते की खूप चांगला एक प्रकार आहे की तुम्हाला स्वतःला मेडिटेशन थ्रू तुम्ही स्वतःला एकदम तुमचे जे काही दुःख आहे किंवा जे काही तुमचे रोजचे टेन्शन्स आहेत तुम्ही दूर करू शकता आणि एकदम छान राहू शकतात. तुमच्या फॅमिलीला तुम्ही छान ठेवू शकतात. सो मी तुम्हाला थोडक्यात यावर मेडिटेशनचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लाईफमध्ये मेडिटेशन हा एक शब्द रोजच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये आणा आणि एकदम त्या थ्रू तुम्ही स्वतःला एकदम अजून छान करा. मला असं वाटतं की आपण आतून जर सुंदर राहिलो ना तर बाहेरून आपोआप सुंदर दिसतो. त्यासाठी आपल्याला कुठल्याही क्रीमची किंवा फेशियलची गरज नाही आहे असं मला वाटतं. नेचरल लुक इज अ ब्युटिफुल लुक इन द वर्ल्ड. ना की जे मेकअप ब्युटी पार्लरमध्ये 2-3 तास, 10-12 तास घालवतात. सो थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडक्यात आय थिंक सो मी खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण जर तुम्ही बोर झाला असाल तर काही मी करू शकत नाही. तुम्ही स्किप करू शकता ऑफकोर्स. आणि जर तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला जर खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हाला याच्यामधनं जर काहीतरी 1% ॲटलिस्ट जर शिकायला मिळालं असेल ना, तर प्लीज गाईज तुम्ही या व्हिडिओला या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला प्लीज नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. कारण की मी खूप बोलतात ना, मी काही लिहून नव्हतं ठेवलं. जे माझ्या डोक्यात येत होतं, मला असं वाटत होतं की ते तुमच्यासोबत शेअर करावं. ते मी या ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि येस ऑफकोर्स तुम्ही याच्यातनं माझ्या या व्हिडिओने खूप मला असं वाटतं की लोकं जे असे असतील ज्यांना खरंच मेडिटेशनची गरज आहे आणि त्यांना कळत नसेल की माझ्यासोबत असं का होते, मी काय करू दे आणि मला मनाची शांतता भेटेल. सो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचला पाहिजे ही माझ्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि त्यांना मदत मिळाली पाहिजे या ब्लॉग थ्रू, या व्हिडिओ थ्रू. आणि त्या ऑफकोर्स गाईज आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी ऑफकोर्स असे प्रकारचे ब्लॉग्स रोज किंवा 1-2 दिवसांनी नक्की आणेन. आपण वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ करू. आणि मला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी प्रत्येकाच्या लाईफमध्ये असायला पाहिजे. त्याच्याशी सगळेजण जुळले गेले पाहिजे. आणि तर तुम्हाला 7 चक्रा काय आहे हे माहिती नसेल ऑफकोर्स तर त्याच्यावर पण मी एक ब्लॉग बनवेल तुमच्यासाठी आणि त्याची माहिती ऑफकोर्स मी तुम्हाला देईल. प्लीज कमेंट करून सांगा आणि प्लीज गाईज मेडिटेशन रोज करा. आणि मनाने एकदम तंदुरुस्त राहा जसे तुम्ही बाहेरून आहात.
सो गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आपण भेटूया. बाय गाईज, बाय.